नमस्ते, मी अनिता शिंदे। आज आपण बघणार आहोत ब्लाउजवरतीच आपल्याला डायरेक्ट हुक कसे लावायचे आहेत ते। तर हे बघा, मी अस्तर घेतलेलं आहे 5 इंच आणि ह्या दोन्ही भागापेक्षा 1-1 इंच मी जास्त ठेवलेला आहे। हे बघा, हे 5 इंच आहे। ह्या प्रकारे आपल्याला अस्तर मी घेतलेलं आहे। आता हे कसं ठेवायचं बघा, ज्यावेळी आपण मशीनवरती त्याला टिप मारतो त्यावेळी हे ह्या प्रकारे ठेवायचं आहे आणि इथे 1/2 इंचाची आपल्याला टिप टाकून घ्यायची आहे। वरती आणि खाली आपल्याला इथे कापड राहायला पाहिजे अशा प्रकारे हे ठेवायचं आहे आणि इथे टिप टाकून घ्यायची आहे। बरोबर 1/2 इंच अंतरावरच आपल्याला इथे टिप टाकायची आहे। आता आपल्याला याच्यावरती दाब टिप देऊन घ्यायची आहे। हे व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि आपल्याला याच्यावर दाब टिप द्यायची आहे। आता दाब टिप दिल्यानंतर व्यवस्थित बघा, हे उरलेलं आहे तर इथे 1.5 इंच, पुन्हा 1.5 इंच आणि राहिलेलं 2 इंच ह्या प्रकारे आपण खुणा करून घेतल्या। 1.5, 1.5 आणि 2 इंच ह्या 3 खुणा केलेल्या आहेत। आता जी 2 इंचाची खूण आहे ती आपल्याला व्यवस्थित पकडायची आहे हातामध्ये ह्या प्रकारे आणि आपण जी सुरुवातीला दाब टिप दिली तिथपर्यंतच ही घडी घालून घ्यायची आहे आणि हाताने दाबून ही घडी व्यवस्थित करायची आहे। आता जिथे आपल्याला हुक लावायचे आहेत तिथे मी ह्या खडूने खुणा करून घेतल्यात। आपल्याला इथे हुक हे लावायचे आहेत तर ते लावण्या अगोदर आपल्याला एक टिप टाकायची आहे, ती बघा कशी टाकायची आहे ते। आता आपण टिप टाकत असताना मशीनचा स्पीड एकदम कमी ठेवायचा आहे। ह्या प्रकारे इथपर्यंत मी आले, नंतर आपल्याला हे वळवून घ्यायचं आहे। फक्त 3 टाके येतील अशा प्रकारे मशीन ची टिप टाकायची आहे। हे 3 झाले, परत बघा 1, 2 आणि 3। त्यानंतर हे अशाच प्रकारे सुई आतमध्ये ठेवून फिरवायचं आहे। परत 3 टाके टाकले मी। आता हे खालीपर्यंत आपण येतोय, त्यानंतर परत सुई आतमध्येच ठेवायची आहे। 3 टाके टाकून घ्यायचे आहेत। सुई आतमध्येच ठेवली, फिरवून घेतलं, परत 3 टाके टाकून घेतले। ह्याच प्रकारे सर्व हुकाचे आपल्याला हे लावण्यासाठी ह्या सगळ्या टिप टाकून घ्यायच्या आहे। बरोबर आपलं प्रत्येक ठिकाणी 3-3 टाके आपल्याला टाकायचे आहेत। हे तुम्हाला अगदी व्यवस्थित करायचं आहे, म्हणजे आपल्याला आपण ज्यावेळी हुक बसवतो त्यावेळी ते अगदी आपल्याला बसवण्यासाठी सोपं जातं। आता ह्या प्रकारे आपल्याला ह्या सर्व टिपा मी देऊन घेतलेल्या आहेत। हे तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे। ह्या प्रकारे आपण ह्या टिप दिल्यानंतर आता बघा, आता आपल्याला हे धागे एक्स्ट्राचे मी कट केलेत। आता ह्या प्रकारे हे आपलं टिप टाकून झालंय। 3-3 बरोबर ह्या टिपा आलेल्या आहेत। आता हे पहिलं आपण जी अस्तरची बाजू आहे ती वरती केली आणि खाली आपल्याला डबल आलेला आहे बघा हे ह्या प्रकारे, तर ते आपल्याला कट करायचं आहे। आपल्याला ते कट करायचं आहे। ह्या प्रकारे आपण ते कट करून घेतलं। आता हे व्यवस्थित बघा, हे 2 भाग वरती घ्यायचे आहेत आणि खालचा भाग खालीच ठेवायचा आहे। आणि इथे आपल्याला हुक कसे लावायचे ते बघा। ह्या 2 पट्ट्या वरच्या आपण बाजूला केल्या,
खालची जी सिंगल आहे ती बाजूला केली आणि हे थोडंसं आपल्याला हाताने खेचून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला हुक बसवताना सोपं जाईल. आणि बरोबर जे 3 टाके आहेत त्याच्याबरोबर मधल्याच टाक्यामध्ये आपल्याला हे हुक टाकून घ्यायचं आहे. हे अगोदर व्यवस्थित हलक्या हाताने आपल्याला हे खेचायचं आहे, जेणेकरून आपल्याला आपण ज्यावेळी हुक बसवू त्यावेळी ते हुक बसवत असताना आपल्याला ते अगदी सोपं जाईल. आता आपण हुक घेतलं आणि त्यामध्ये आपल्याला आता हे बसवून घ्यायचं आहे. तर ते कसं बसवायचं बघा, मी सांगते. आपण ज्या 3 टाके टाकलेत त्याच्याबरोबर मधल्याच टाक्यामध्ये आपल्याला हुक हे दाबून प्रेस करून घ्यायचं आहे. बघा ह्या प्रकारे. सुरुवातीला थोडंसं आपल्याला हुक टाकत असताना थोडं अवघड जातं, पण नंतर हुक बरोबर आपल्याला थोडंसं आत दाबून ते बसवून घ्यायचं आहे. आपल्याला सगळे हुक ह्याच प्रकारे हे बसवायचे आहेत. तर तुम्हाला माझे जर हे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझे जे काही येणारे नवीन व्हिडिओ असतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आता आपल्याला सगळे हुक ह्याच प्रकारे लावून घ्यायचे आहेत. मी हा व्हिडिओ अगदी स्किप न करता तुमच्यासाठी दाखवलेला आहे. प्रत्येक गोष्ट मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेली आहे. आता हुक हे चिटकलेलं आहे, हे आपण थोडंसं बाजूला करून घेतोय त्याला. आणि आता हे आपण लावून घेतोय. ह्याच प्रकारे सगळे हुक आपल्याला लावून घ्यायचे आहेत. आता हे झाल्यानंतर बघा, हे खेचून घ्यायचे सगळे हुक. ह्या प्रकारे हे दिसेल. आता आपल्याला हे बाजूला करायचं आहे. आपल्याला लगेच त्याचे टोक आपल्याला बाहेर आलेले दिसतील. ते फक्त आपल्याला अशा हलक्या हाताने वरती काढून घ्यायचे आहे. आपलं बरचसं काम आता इथे झालेलं आहे. आता पुढे बघा आपण काय करणार आहोत ते. ह्या प्रकारे हे सगळे हुक आपण वरती ह्या प्रकारे काढून घेतलेले आहेत. आता हे ह्या प्रकारे आपल्याला तयार होईल. आता हे पलटवलंय मी आणि इथे हे व्यवस्थित करून इथे एक आपण टिप देऊन घेणार आहोत. ही 1/2 इंच मी दुमडून ही टिप मारून घेत आहे. हे जास्तीच आपण कापून टाकतोय. आता आपल्याला इथे ह्या प्रकारे हे दुमडून घेऊन एक टिप टाकून घ्यायची आहे. हे व्यवस्थित तुम्ही इथे हातशिलाई पण करू शकता किंवा आपण अशी टिप पण मारू शकतो. ह्या प्रकारे आपले हुक हे लावून झालेले आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण दुसरी त्याच्या शेजारीच अजून एक टिप टाकून घेतोय. आणि हे बघा आपलं फायनल हे झालेलं आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे अगदी मनापासून आभार. धन्यवाद.